तुफान डायलॉगबाजी, फटकेबाजी, शेरोशायरी, आक्रमक शैली, गणेश नाईकांवरची वैयक्तिक टीका, गणेश नाईक अवकातीत रहा. तर कधी सोलापूरच्या कलेक्टरांशी बोलताना व्हायरल झालेला व्हिडिओ, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंना तोडीस तोड शिंदे गटाच्या भात्यातलं उत्तर, शिवसेनेच्या फायर ब्रँड आणि अभ्यासू वक्त्या ज्योती वाघमारेंची नुकतीच राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली आहे. पण त्यांचा हा प्रवास सोपा नाहीये. झोपडपट्टीतून थेट देशाच्या सर्वोच्च मंदिरापर्यंत पोहोचताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागलाय. त्यांच्या प्रवासाचा आढावा घेऊयात पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शब्दयोद्धा धर्मेश. ज्योती वाघमारे यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर शहरात एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला. त्यांचे बालपण सोलापुरातील जगजीवन राम झोपडपट्टीत गेलं. घरात आर्थिक परिस्थिती बेताची होती, पण विचारांची श्रीमंती मात्र अफाट होती. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे दलित चळवळीशी जोडलेले सामाजिक भान असलेले कार्यकर्ते होते. परंतु वास्तव खूप कठीण होतं. आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणाने त्यांना घर चालवण्यासाठी कधी गवंडी काम तर कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करावं लागायचं. ज्योती वाघमारे यांच्या आई सावित्री वाघमारे यांनी देखील मोलमजुरी करून कुटुंबाला आधार दिला. या आई वडिलांच्या कष्टामुळेच ज्योती वाघमारे यांच्या आयुष्याचा पाया मजबूत झाला. अशा हलाखीच्या परिस्थितीतही ज्योती वाघमारेंनी शिक्षणाशी कधी तडजोड केली नाही. लहानपणापासूनच त्या अभ्यासू आणि जिज्ञासू विद्यार्थिनी होत्या. 10वीच्या परीक्षेत त्यांनी 84% गुण मिळवत आपली क्षमता सिद्ध केली. भाषा आणि साहित्य याबद्दल त्यांना विशेष आवड होती. याच आवडीमुळे त्यांनी पुढे उच्च शिक्षण घेत इंग्लिश साहित्यात PhD पूर्ण केली आणि पुढे भाषांवर प्रभुत्व ही त्यांची खास ओळख बनली. आज त्या मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड या 5 भाषांवर प्रभुत्व असलेल्या अभ्यासू वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. या सगळ्यात विशेष म्हणजे राजकारणातली काही नावं पाहता, मग त्यात सुषमा अंधारे असू द्यात, अमोल मुटकरे असू द्यात, किंवा मग राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेल्या आता ज्योती वाघमारे असू द्यात, या तिन्ही नेत्यांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी देखील त्यांना जोडणारा मुख्य धागा आहे तो म्हणजे वक्तृत्व. ज्योती वाघमारे यांच्या व्यक्तिमत्वाची सर्वात मोठी ताकद त्यांचं धारदार आणि प्रभावी वक्तृत्व आहे. हेच वक्तृत्व त्यांना आणखीन डॅशिंग बनवतं. लहानपणापासूनच त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असत. मंचावर उभं राहून बोलताना त्यांच्या आवाजात आत्मविश्वास असायचा. हाच आत्मविश्वास त्यांना पुढे कामी आला. याच वक्तृत्वाचा एक महत्वाचा प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला. जेव्हा त्यांचे वडील नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उभे राहिले तेव्हा प्रचाराची जबाबदारी स्वतः ज्योती वाघमारेंनी सांभाळली. सभांमध्ये त्यांनी केलेली भाषणं लोकांच्या मनाला भिडली. त्यांच्या दणदणीत भाषणांमुळे त्यांच्या वडिलांचा निवडणुकीतही दणदणीत विजय झाल्याचं बोललं जातं. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी सोलापुरातील वालचंद कॉलेज येथे जवळपास 10 वर्ष प्राध्यापक म्हणूनही काम पाहिलं. समाज, संविधान, समानता आणि सामाजिक न्याय या विषयांवर त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायच्या. आणि नेमकं याच काळात त्यांच्या विचार विश्वावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रभाव अधिक दृढ झाला. सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडणं आणि वंचित समाज घटकांसाठी आवाज उठवणं ही ज्योती वाघमारे आणि त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये बनली. त्यांची अभ्यासपूर्ण मांडणीची आणि प्रभावी वक्तृत्वाची दखल महाराष्ट्राच्या राजकारणालाही घ्यावी लागली. सामाजिक कार्यातून त्यांनी थेट राजकारणात एंट्री घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना शिवसेनेच्या राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर त्यांची वादळी भाषणे असो अथवा मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या शाब्दिक वाद असो, टीव्हीवरील चर्चासत्र असोत किंवा राजकीय व्यासपीठ असो, अशा अनेक कारणांमुळे त्या महाराष्ट्रात चर्चेतही राहिल्या. ज्योती वाघमारे यांच्या स्पष्ट, आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिकेमुळे त्यांची ओळख राज्यभर निर्माण झाली. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. ही केवळ एक राजकीय घोषणा नव्हती, ती संघर्षातून उभे राहिलेल्या एका स्त्रीच्या कर्तृत्वाची दखल होती. ही बातमी समजतात त्यांच्या कुटुंबात एक भावनिक क्षण निर्माण झाला. आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ज्योती वाघमारे यांची कहाणी ही केवळ एका राजकारण्याची यशोगाथा नाहीये, तर ती त्या लाखो कुटुंबांची कथा आहे जिथे आई वडील कष्ट करून मुलींना शिक्षण देतात. ही त्या प्रत्येक मुलीची प्रेरणादायी कथा आहे जिला परिस्थितीपेक्षा स्वप्नांवर जास्त विश्वास असतो. ज्योती वाघमारेंचा झोपडपट्टीतून सुरू झालेला प्रवास थेट संसदेच्या राज्यसभेपर्यंत पोहोचलाय. आता त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून कर्तव्य मोठ्या निष्ठेनं पार पाडतीलच. त्यासाठी त्यांना ऑफिशियल बाबकडून सदिच्छा आणि त्यांच्या जिद्दीला आणि संघर्षाला कडक सलाम.